नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता चुलीला पोतीरात द्यायचं काम चालू आहे। चूल सारवल्यानंतर चुलीला हळदी कुंकू लावायची एक आमच्याकडे प्रथा असते। चुलीचं पूजन करायचं आणि मगच चुलीला जाळ करायचा आणि आपण त्याच्यावरती जेवण बनवायचं। तर आज आम्ही गोबी मंचुरियन बनवणार आहे। गोबी मंचुरियन बनवण्यासाठी आमच्या शेतातले कोबी आले होते काढायला, त्यामुळे आम्ही म्हटलं चला घरचे कोबी आहेत आणि ऑर्गॅनिक आहेत, याच्यावर कोणतंही औषध फवारणी वगैरे आम्ही केलेली नाही। चला तर म्हटलं गोबी मंचुरी बनवूया। गोबी मंचुरी थोडी जास्त बनवायची होती, म्हणजे किरकोळ छोटासा कार्यक्रम होता घरात, म्हणून मुलांना वगैरे द्यायला जास्त बनवायची होती। त्यामुळे हे पहा, इथे 4 मोठे मोठे गोबी घेतलेले आहेत। तर याच्यावरचा पाला काढून हे आपण असे वरूनच स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, किंवा एक 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेत तरी चालतात। मग आपण ते बाहेर काढून नितळून घ्यायचेत आणि मगच चिरायला घ्यायचेत। याच्यामध्ये जास्त पाणी राखायचं नाही, कारण आपण जे कोबी चिरणार आहे ना, चिरून झाल्यानंतर त्याला कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर पीठ घातल्यानंतर पाणी जास्त सुटू नये म्हणून आपण चांगलं नितळूनच घ्यायचेत चिरायला, आणि चिरून झाल्यानंतर काही धुवायचे नाहीत। तर इथे पहा, असे ग्लास घेतला आहे आणि त्या ग्लासने असं बारीक बारीक कोबीवरती ना असं ग्लास मारायचा, म्हणजे त्याचे बारीक बारीक नारळ होऊन खाली पडतात। तर अशा पद्धतीने आम्ही सगळा कोबी चिरून घेतला। तुम्ही चॉपर असेल तुमच्याकडे तर चॉपरने सुद्धा करू शकता, चॉपरने सुद्धा खूप छान बारीक होतं, किंवा किसणीने सुद्धा किसलं तरी सुद्धा चालतं। तर इथे पहा, हा एवढा कोबी या किस झालेला आहे कोबीचा। तर या कोबीमध्ये आता आपण पिठं कोणकोणती घालायची आहेत ते घालूया। तांदळाचं पीठ घालायचं 1 वाटी, मोठी वाटी आहे पहा, तर 50 ग्रॅमच्या आसपास असेल हे। तर ही वाटी भरून तांदळाचं पीठ घातले। त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे, 2 चमचे घातले। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवर इथे मी याच वाटीने 3 वाट्या घातले पहा, आणि मैदा पण घातला आहे, 1.5 ते पावणे 2 वाटी मैदा घातला आहे। जर तुम्हाला पीठ मिक्स केल्यानंतर जर कमी वाटलं ना, याच्यामध्ये कोबी जास्त घातला आणि पीठ कमी वाटत असेल तर थोडंसं आणि कॉर्नफ्लॉवर तुम्ही नंतर घालू शकता आणि परत पीठ मळू शकता। तर इथे पहा, हे आहे मैदा आहे। मैदा मी इथे 1.5 ते पावणे 2 वाटी घातला आहे। त्यानंतर टोमॅटो सॉस घालायचा आहे आपल्याला। टोमॅटो सॉससुद्धा थोडासा घातला तरी चालतो, कारण आपण गोबी मंचुरी तळून झाल्यानंतर त्यात सॉस घालूनच करणार आहोत। त्यामुळे इथे 3 ते 4 चमचे इतका बास होतो। मग आपल्याला सोया सॉस घालायचं आहे त्याच्यावर। सोया सॉस 2 ते 3 चमचे घालायचा। हळद 1 छोटा चमचा घालायचा आहे। त्यानंतर हळद घातल्यानंतर हे पहा, इथे मिक्सरला एक मी आलं लसूण आणि पुदिना, कोथिंबीर आणि मिरची हे सगळं वाटण केलं आहे, आणि ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे। मिक्सरला बारीक करून घेतलं होतं, तर ते वाटण आपण याच्यामध्ये घालायचं आहे। जास्त आलं लसूण पेस्ट जास्त घालायची, म्हणजे त्याने चव चांगली लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदार्थाला चव देणारं हे मीठ घालायचं आहे चवीनुसार। इथे माझं मिश्रण जास्त असल्यामुळे मला मीठ पण जास्त वापरावं लागणार, त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या मिश्रणानुसार मीठ वापरू शकता। इथे मी 3 चमचे मीठ घातले, आणि आता हे मस्तपैकी हाताने आपण एकजीव करून घेणार आहोत। हे एकजीव करून झाल्यानंतर ना, हे लगेचच तळायला घ्यायचे, नाहीतर फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण काय होतं, हे मीठ घातल्यानंतर या कोबीला पाणी सुटू शकतं आणि ते पातळ होऊ शकतं। त्यामुळे आपण हे लगेचच करायला घ्यायचं। तुम्ही जेवढं करणार आहात तेवढं बाहेर ठेवून बाकीचं फ्रीजला ठेवलं तरीसुद्धा चालतं, आणि किंवा हे सगळं तळून जरी ठेवलं आणि तुम्हाला जेव्हा त्यामध्ये मसाला करायचा आहे, म्हणजे गोबी मंचुरी खायची असेल ना, त्यावेळी तो मसाला करून त्याच्यामध्ये सॉस वगैरे घालून ते गरम करून मग नंतर खायच्या वेळेला ते नंतर करू शकता। पण हे सगळं आता तळून ठेवायचं आहे। आता हे संध्याकाळची वेळ झाली आहे, त्यामुळे मी थोडंसं तुम्हाला तळून दाखवणार आणि तेवढाच थोडासा व्हिडिओ करून नंतर तळणार सगळं। मंडळी, ही गोबी मंचुरी सुरुवातीला आम्हाला जेव्हा येत नव्हती ना, तेव्हा बाहेर जाऊन आम्ही स्टॉलवरती खायची, आणि त्यावेळी इतकी भारी लागायची, कधी वाटायचं कधी आम्हाला आपल्याला करायला येईल का नाही ही गोबी मंचुरी। तर आता परफेक्ट अशी जमते, आणि जशी स्टॉलवर होते ना तशीच ही गोबी मंचुरी होते। स्टॉलवरच्यापेक्षा सुद्धा भारी, म्हणजे ती चव, त्यांचं तेल मिक्स असतं त्यामुळे त्यांची चव वेगळी जर असते। हे आपल्या घरच्या तेलात तळलेलं गोबी मंचुरी 1 नंबर लागते, आणि हेल्दी पण असते। जशी आम्हाला गोबी मंचुरी घरात करायला जमायला लागली ना, तेव्हापासून आम्ही कधीच आजपर्यंत बाहेरची गोबी मंचुरी खाल्लेली नाही। जेव्हा कधी वाटेल ना खावशी, तेव्हा आपण घरातच आम्ही करतो आणि खातो। तर मंडळी, ही गोबी मंचुरी एकदा नक्की करून पहा, खूप छान होते।
आणि हो, ही तुम्हाला जर अशी कुरकुरीत जर खायची असेल ना तरीसुद्धा खाऊ शकता भज्यासारखी. आणि तुम्हाला जर परतून खायची असली सॉसबरोबर तरीसुद्धा तशीसुद्धा खाऊ शकता. ही कोरडीसुद्धा खूप छान लागते, कुरकुरीत एकदम भज्यासारखी मस्त लागते. तर ही बॅच मी अगोदर तळून घेते आणि मग तुम्हाला कसं फ्राय करायचं ते दाखवते. बाकीचं मी नंतर तळणार आहे. तर मंडळी, गॅस सध्या मिळत नाही आहे, तर सिलेंडर कुठेच अवेलेबल नाहीत. म्हणजे आत्ता मागवले की 15 दिवसांनी मिळतात. तर आमची इकडे नेहमीच चुलीवरती जेवण असतं. म्हणजे नेहमी म्हणजे पावसाळ्यात फक्त नाही, फक्त उन्हाळ्यात मात्र नेहमी संध्याकाळी आम्ही चुलीवरच जेवण करतो. सकाळी पण जमत नाही चुलीवरती करायला, कारण सकाळची खूपच गडबड असते आणि शेताला पण जायचं असतं. त्यामुळे संध्याकाळी मात्र निवांत आम्ही चुलीवरती जेवण बनवतो. तर भारी असतं शेतकऱ्याचं. कसं आपल्याला सिलेंडर नाही मिळालं किंवा दुसऱ्या काही अजून बाहेरच्या सुविधा जर नाही मिळाल्या तर आपण गावाकडे आपण काहीतरी ॲडजस्ट करून आपण आपल्या गरजा भागवू शकतो. तर इथे पहा, आता मी गोबी मंचुरी फ्राय करायला घेतली. एक कढई ठेवली गॅस चुलीवर आणि त्याच्यावर ते थोडंसं 1-2 चमचे तेल घालायचं आणि थोडासा कांदा घालायचा. त्यानंतर कांदा भाजल्यानंतर पातीचा कांदा घालायचा थोडासा. त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि एक अर्धा चमचा सोया सॉस घालायचा आणि 1-2 चमचे आपण टॅमॅटो सॉस घालायचा. आता हे सॉस आणि हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं नाही. लगेच त्याच्यामध्ये थोडीसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं पाणी थोडंसं करायचं, 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर आणि 2-3 चमचे पाणी करून त्याच्यामध्ये घालायचं. ते मिश्रण सगळं आता हे 1 मिनिटभर शिजू द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण गोबी मंचुरियन तळलेले आहे ना ती त्याच्यामध्ये टाकायची आणि ते 1-2 मिनटं हलवून मस्त मिक्स करून घ्यायचं. जास्त तुम्हाला मऊ आवडत नसेल तर लगेचच तुम्ही गॅसवरून चुलीवरून उतरलं तरीसुद्धा चालतं आणि फक्त परतून घेऊन खाली उतरायचं. आणि जर मऊ आवडत असेल तर 1 चमचा 2 चमचे आणि त्याच्यामध्ये पाणी मसाल्यामध्ये ते घालून वाढवून हे जरा आणि शिजू द्यायचं. म्हणजे 2-3 मिनटं शिजू द्यायचं, म्हणजे जरा मऊ होते ती. तर अशा प्रकारे ही गोबी मंचुरी आपली तयार झालेली आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याच्यावरती कोबी घालायचं चिरून बारीक बारीक किंवा कांदा घालायचा. तुम्हाला काय कांदा कोबी काही आवडत असेल ते घाला. त्यानंतर मस्तपैकी आपली गोबी मंचुरी खायला तयार आहे. तर इथे आम्ही दोघी जावांनी पहिल्यांदा टेस्ट करून पाहिलं, एक खाऊन पाहिलं आणि मग ही पहिली प्लेट आम्ही मुलांना दिली आणि मग त्यानंतर राहिलेलं सगळं तळून घेतलं. मंडळी, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही गोबी मंचुरी माझी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, या व्हिडिओच्या अगोदर तिरुपतीचा 3रा व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा चॅनलवरती जाऊन नक्की पहा. आणि या पुढचा व्हिडिओ शेतातला असणार आहे कांद्याचा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद.